उपस्थित मायबाप हो, प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग. अष्टावष्ट संतांपैकी एक असणारे संत, ज्या संतांना आम्हाला खऱ्या अर्थाने कीर्तनाचं भजनाचं स्वरूप तुमच्या आमच्यापर्यंत मांडलं, ज्या संतांना दगडातल्या देवाला सुद्धा नैवेद्य खायला भाग पाडलं, ज्या संतांना ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले आवार. ज्ञानोबरांनी संत साहित्याचा पाया रचला, परंतु संत साहित्याचा पाया रचल्यानंतर त्या संत साहित्याचं आवार भिंती रचण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नामदेव महाराजांनी केलं. आणि याच नामदेव महाराजांच्या अभंगातील असणारा अभिष्याचं महत्व सांगणारा, अभीष्ट चिंतनाला साजेचा असा, माणसाला अकल्प आयुष्य का व्हावं याचं महत्व सांगणारा आणि अकल्प आयुष्यामध्ये माणसाने काय करावं हेही सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग. विठ्ठल अभंगाचा अर्थ साधा आहे, सोपा आहे, सर्वांना उमजेल, सर्वांना समजेल असा अभंगाचा अर्थ आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळीही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराज म्हणतात की माणसाला अकल्प आयुष्य लाभलं पाहिजे. कुठल्याही कल्पनेची बाधा न होता माणसाला अकल्प आयुष्य लाभलं पाहिजे, कारण त्या अकल्प आयुष्यामध्ये त्यानं कोणतं कार्य केलं पाहिजे तर इथल्या संत मंडळींना सुखी ठेवण्याचं कार्य केलं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तर अकुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. पण अकल्प आयुष्य लाभल्यानंतर अकल्प आयुष्यामध्ये तुम्हा आम्हाला कधीच अहंकाराचा वारा लागता कामा नये. माणूस शून्यापासून कितीही उंचीपर्यंत पोहोचला तरी त्याला ज्या दिवशी अहंकाराचा वारा लागतो त्यावेळेस एव्हरेस्ट एवढी उंची असली तरी त्याला पुन्हा जमिनीवरती यायला वेळ लागत नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. कमीत कमी माणसाला लागू द्यावं, पण विष्णुदासा भाविकाला तर अजिबात लागता कामा नये. आणि हा अहंकाराचा वारा लागल्यानंतर तुमचं आमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापेक्षा विष्णुदासाचं तुम्ही आम्ही भाविक व्यक्त झालं तर काय अपुर आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्याला पांडुरंग समजला त्याचंच कल्याण आहे. ज्याला पांडुरंग समजला नाही त्याचं कल्याण नाही, त्याच्या आयुष्याचं निदान नाही, त्याच्या आयुष्याची वाट त्याला कधीच सापडणार नाही. म्हणजे ज्या ज्या माणसाला अकल्प आयुष्य लाभलं त्या त्या माणसाने आयुष्यात काय करावं हा सांगणारा आजच्या सेवेकरता घेतला अभंग आणि त्याचा अर्थ. विठ्ठल खरं तर ज्ञानोबा, तुकोबा, संत जनाई, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत एकनाथ महाराज, जगाचा मालक, ब्रह्मांडनायक, विश्वनायक, सद्गुरू संत बाळूमामा महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, शाहू फुले आंबेडकर, क्रांतीवीर, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, या सर्व महापुरुषांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र अशी भूमी, प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पवित्र अशी भूमी, शूरवीरांचा सातारा जिल्हा आणि या फलटण तालुक्याच्या कुशीत आणि मुशीत वसलेलं कुसूर आणि या कुसूर या गावातील ही ठोंबरे वस्ती. आणि या ठोंबरे वस्तीला आज सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक या सर्व क्षेत्रामध्ये, उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये नावाजलेलं एक असं नाव. खरं तर 12 महिन्याचे 12च महिने असतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा एक तुम्ही आम्ही पाहतो 12 महिन्याचे ऋतू किती असतात बाळांनो? 3. आणि त्यातला सर्वात चांगला ऋतू कोणता आवडतो तुम्हाला? टॉम अँड जेरीचा परिणाम आहे. मला सांगायचं इतकंच, आपल्याकडे वेळ अपुरा आहे.
या सगळ्या ऋतूमध्ये एक ऋतू असतो बाळांनो, त्याचं नाव वसंत ऋतू. आणि जेव्हा जेव्हा हा वसंत ऋतू येतो तेव्हा तेव्हा झाडांना पालवी फुटते, पिवळी झालेली माळं हिरवीगार होतात, हिरवीगार शाल पांघरतात, सुंदर असा सृष्टी नटते थटते, पक्षी आनंदाने उड्या मारा लागतात. सृष्टीचं चराचर संपूर्ण असं सौंदर्य पाहण्यासारखं असतं. आणि ज्याप्रमाणे सृष्टीला नटवणारा थटवणारा सृष्टीला फुलवणारा वसंत ऋतू तुम्ही पाहतो, तसं या ठोंबरे परिवाराला सुद्धा फुलवणारा एक वसंत या मातीत लाभला. आणि या वसंतानं त्या ठोंबरे परिवाराचा संसार सुखाचा समृद्धीचा केला, फुलवला. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, अशी स्वतःच्या कुळामध्ये पुत्र जन्माला घातले की ज्या मुलाचा जन्माला आल्यापासून पहिल्या वर्षापासून ते आज 19 वर्षापर्यंतचा अभिष्ट चिंतन सोहळा आज वसंतरावांनी साजरा केला. आणि याच अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त चिरंजीव विजय वसंत ठोंबरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तची आजची ही कीर्तनरूपी सेवा. वसंतरावांची पत्नी नावाप्रमाणेच लक्ष्मी आहे, त्यामुळे वसंतराव तुम्ही एवढ्या कर्तृत्वाची कार्याची उंची गाठू शकला. घरामध्ये एखादी लक्ष्मी अशी असावीच लागते. सगळ्यांचीच नावं लक्ष्मी नसतात, काहींची धोंडाबाई असतात, दगडाबाई असतात. लक्ष्मी नाव प्राप्त व्हायला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं. आणि मला वाटतं की मी आतापर्यंत सांगतोय वसंतरावांनी वसंत फुलवला, पण तो वसंत फुलवण्याकरता खरी लक्ष्मी घरात होती. त्यांचे चिरंजीव मोठे भाऊ अजय आणि वसंतरावांनी मला सांगितलं गुरुमाऊली आपल्या भोजनालयामध्ये आल्यानंतर की आमचे घराचे कारभारी किसन ज्ञानदेव ठोंबरे यांची साथ मला लाभली. आज विचार केला तर सक्का भाऊ पक्का वैरी असतो, पण एक समाजामधलं एक आदर्श उदाहरण आहे. एक सक्का भाऊ कशा प्रकारचे साथ देतो, अशी कारभाऱ्यांची साथ त्यांना लाभली. या गावचे भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ कुसूर मिरेवाडी, सावता भजनी मंडळ शिंदेमाळ, सावता भजनी मंडळ ताळेवाडी, उत्कृष्ट माळेवाडी, उत्कृष्ट असे मृदंगाचार्य आमचे परममित्र माऊली महाराज कोरडे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची गानकोकिळा हरिभक्त परायण विकासजी महाराज कोळेकर, युवक मित्र बंडातात्या कडकर यांचे पटशिष्य अनिलजी महाराज कोळेकर, विनेकरी दादा नरोटे महाराज आणि उपस्थित सर्वच या ठिकाणी असणारं भजनी मंडळ. सुंदर असे खरं तर मृदंग एकच बघतो कीर्तनात, आणि इथं जुगलबंदी चालू आहे. महाराज सुद्धा फार सुंदर मृदंग वाजवतात. महाराज नाव काय आपलं? गोरे महाराज मिरेवाडी, ज्यांनी आपल्या विचारांनी आपल्या मृदंगाच्या थापेनं संप्रदायाला सुद्धा आता काही लोक काळं करण्याचं काम करतायत, पण मृदंगाच्या थापेनं जे गोरं करतायत ते आमचे गोरे महाराज. आपणास धन्यता देतो. आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांची तळमळ होती महाराज कुठे आले, महाराज कुठे आले. आता चोपदार बाबा काही नाही आहेत, आणि चोपदार याचा अर्थ होतो चोप अधिक दार. महाराज आल्यानंतर पहिला चोपायचा महाराज कसा आला, कुठून आला, आल्या आल्या खाऊन पिणं आला का नाही, पाणी जेवण याची सगळी जबाबदारी चोपदार बाबा घेतात. पण चोपदार बाबांची जबाबदारी ज्या माणसानं घेतली ते आमचे मुकुंदजी महाराज येळे यांची तळमळ फार होती. या कुसूर गावातील ही प्रथमच कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संत बळवंतांचा विचार पोहोचत असताना अनेक ठिकाणी कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग आला. आज या कुसूर गावातील प्रथम वयाच्या 19व्या वर्षी विजयरावांच्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्तची ही सेवा आपणा सर्वांना, या ठोंबरे परिवाराला, वसंतदादांच्या या ठोंबरे परिवाराला, कुसूर गावच्या समस्त ग्रामस्थांना, मातांना, भगिनींना सर्वांच्या चरणाशी दंडवत होतो. आणि कीर्तनरूपी सेवा राजसत्ता आणि धर्मसत्ता ही समाजाच्या विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. धर्मसत्तेवरती राजसत्तेचा अंकुश असतो आणि राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश असतो. तसा वसंतरावांचा अंकुश होता, वेळेत आलं पाहिजे, परंतु लेट पण थेट कार्यक्रम करण्याकरता इथं आल्यामुळं प्रथमतः आपणा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमचं चांग भलं करणारे आणि चांग भलं म्हटलं तर हसायला येणारे गौरवजी कुलाळ. खरं तर मला सांगायचं इतकंच की आज विजयरावाचा अभिष्ट चिंतन दिवस. आज समाजामध्ये तुम्ही आम्ही विचार केला तर माणसं अभिष्ट चिंतन दिन कसा साजरा करतात हे मी काय सांगायला महाराज नकोय. तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतोय, कोण तलवारीने केक कापतय. लाडक्या बहिणींनो, हप्ता आलाय ना, आलाय ना. तुमचा मोबाईल नंबर दिला नसला तर परत एडिट करून द्या. हे आलाय म्हणतात मला. मला सांगायचं इतकंच की समाजामध्ये तुम्ही आम्ही पाहतोय आज अभिष्ट चिंतन दिवस कसा साजरा करतात. कुणी तलवार आणून कापतंय केक, कुणी डीजे लावून कापतंय केक, कुणी चाकूनं कापतंय, कुणी प्लॅस्टिकची चाकूनं कापतंय, कुणी पार्ट्या करतंय, काही करतंय. पण एक आगळा वेगळा समाजामध्ये आदर्श ज्या ठोंबरे परिवाराने या ठिकाणी निर्माण केला. अभिष्ट चिंतन दिवस हा प्रत्येक वर्षी साजरा करत असताना ज्ञानोबा तुकोबा यांचं नामस्मरण भजन कीर्तन आपल्या दारामध्ये उभा करून या ठोंबरे परिवारानं स्वतःचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला. हाडाची काडा रक्ताचं पाणी करून भला मोठा संसार उभा केला. परंतु माणूस किती उंचीवरती पोहोचला तरी माणसानं पायाला कधी विसरायचं नसतं, माणसानं मातीला कधी विसरायचं नसतं. तसा हा परिवार या पायाला आणि मातीला कधी विसरला नाही. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही उंचीवरती जा, पण आयुष्यामधली परमार्थ नावाची उंची जर तुम्हाला गाठता आली नाही तर तुमचं आयुष्य मायबाप व्यर्थ आहे. त्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे. परंतु आज स्वतःच्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त गेले अखंडपणे अखंड हरिनाम सप्ताह आम्ही असं म्हणतो. काही सप्ते अखंड राहतात पण काही मध्ये खंड पडतो. पण तरी सुद्धा या 19 वर्षापर्यंत या ठोंबरे परिवारानं कधीही अभिष्ट चिंतन दिनानिमित्त देवाच्या सेवेमध्ये खंड पडून दिला नाही. त्याबद्दल टाळ्यांच्या गजरात प्रथमतः ठोंबरे परिवाराचं हार्दिक स्वागत करतो. टाळ्या जोरात वाजवा. टाळ्या वाजवाय काय भांडवल लागत नाही, पैसा लागत नाही. उलट टाळ्या वाजवल्यानंतर भगवानांना काय होतं, खेडमध्ये कीर्तनाला तेव्हा सांगितलं होतं भगवानांना टाळ्या वाजवल्यानंतर 2 कारण आहेत. एक आध्यात्मिक कारण आहे, एक वैज्ञानिक कारण आहे. विल्यम हार्वे म्हणतो टाळ्या वाजवल्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होते, माणसाला हार्ट अटॅकचं प्रमाण कमी येतं याला. आणि टाळी वाजवण्याचं विकासांना दुसरं टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची. मायबाप, टाळी वाजवल्यानंतर माता माऊल्यानं कीर्तन कुठल्याही महाराजाचं असो, मी कीर्तनात असा, भजनात असा, कुठेही असा, पण तुम्ही तिथं टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे प्रकार अनेक आहेत. टाळी रस्त्यावरती वाजवली जाते, टाळी तमाशात सुद्धा वाजवली जाते, टाळी नेत्याच्या भाषणात सुद्धा वाजवली जाते आणि टाळी कीर्तनात देखील वाजवली जाते. मग विल्यम हार्वे वैज्ञानिक कारण पाहिलं. ज्ञानोबा म्हणतात आयुष्यात तुम्ही कधीही वारी केली नसेल. माता माऊल्यांनो इथं वारी किती जणांनी केली? हातवरती करा. खाली बसलेले करा, करा हातवरती. नाही तुमच्या कॅमेरा फिरत गौरव करा. बघा, हाताच्या बोटावरती मोजण्याजोगी नरोटे महाराज माणसं आहेत. इथं उभी राहिली माणसं किती आहेत बघा. पण काळजी करू नका, तुम्ही जरी पंढरीची वारी आजपर्यंत केली नसेल तरी सुद्धा या कीर्तनात तुम्ही टाळी वाजवली तर पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्याला जेवढं पुण्य 2025 संपेपर्यंत प्राप्त झालं तेवढंच पुण्य तुम्हाला देखील प्राप्त होईल.
कारण टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. कीर्तनात टाळी वाजवल्यानंतर आपोआप आपण पंढरीची वाट चालतो. एवढं टाळीचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. मायबाप हो, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामदेवरायांना नक्की काय सांगायचं आपण इथं होतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अकल्प म्हणजे नक्की काय मायबाप? एखादं वर्ष मोजणं सोपं. एखाद्या वर्षामध्ये 12 महिने असतात. एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 365 दिवसांचं एक वर्ष असतं. हे मोजणं सोपं आहे. पण कल्पाला मोजणं काय मायबाप हो सोपं नाहीये. कोट्यावधी वर्षांचं कल्प असतं एक. पण नामदेवरायांनी नुसतं कल्प म्हटलं नाही, तर नामदेवरायांनी अकल्प म्हटलेलं आहे. अकल्प याचा अर्थ आहे ते तुम्हा आम्हाला कधीही मोजता येणार नाही एवढं आयुष्य माणसाला लाभलं पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. कुळाला लाभलं पाहिजे आयुष्य, पण कसं लाभलं पाहिजे? अकल्प लाभलं पाहिजे. परंतु ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये असंही लिहिलेलं आहे, कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यही नासे, अटळ हा दिसे आदि अंत. एक दिवस या कल्पाचा देखील अंत होणार आहे. कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यही नासे. हे तिन्ही लोक आहेत. स्वर्गलोक आहे, पृथ्वीलोक आहे, पाताळ लोक आहे. हे तिन्ही संपुष्टात येणार आहे. आपण नेहमी म्हणतो पृथ्वी नष्ट होणार आहे, म्हणतो का नाही माऊली महाराज? पृथ्वी नष्ट होणार आहे. परंतु ज्ञानोबरायांनी हे लिहून ठेवलंय, कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यहीन असे, अटळ हा असे, आदि अंत. या सृष्टीचा अंत ठरलेला आहे. पण कधी? कल्पांताच्या वेळी. म्हणजे कल्प कोट्यावधी वर्षांचं कल्प आहे मायबाप. आणि एवढं आयुष्य नामदेवराय तुमच्या आमच्या कुळाकरता मागतायत. पण कुळाकरता मागत असताना त्याच्यामध्ये एक मात्र ज्ञानोबरायांनी नमूद केलंय. बाळासाहेब महाराज काय नमूद केले? कोणाला अकल्प आयुष्य मागितलंय? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. पण कोणाच्या कुळाला? हरीच्या दासाला. ज्याला वाटतंय ना खूप जगायचंय, त्यानं पहिल्यांदा हरीचं दास व्हा. स्वतःचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही बाई बाप. अरे एखाद्या पुढाऱ्याचं गुलाम होण्यापेक्षा, एखाद्या मालकाचं चाकर होण्यापेक्षा हरीचा दास झालं काय अवघड आहे? हो ना हरीचा दास. झाली ना जनाबाई हरीची दास. दळण कांडत कांडत जनाबाई विठोबाचं नामस्मरण करायची. हे रे बा माझ्या विठ्ठला म्हणत म्हणत दळण कांडायची माझी जनाबाई. पण जेव्हा जनाबाईच्या हात दळण काढता काढता दुखायचा ना, तेव्हा पंढरीचा राजा स्वतः दळण काढण्याकरता त्या ठिकाणी विकासांना यायचा. जनाबाईला दळण दळू लागायचा. गाऊनी सोरात मायबाप जनाबाई ओव्या स्वरामध्ये गायची. आणि या जनाबाईच्या घरामध्ये साक्षात जगाचा मालक दास म्हणून यायचा. तुम्हा आम्हाला हरीचा दास होता आला पाहिजे. एक वेळेस हरिभक्त परायण हरी महाराजाचा दास नाही झाला तरी चालेल.
हरी महाराजांचा दास होण्याऐवजी खास व्हा, त्यात तुम्हाला विरोध नाही. व्हायचे ना दास तर जगाच्या मालकाचा दास व्हा. व्हायचे ना नोकर तर या जगाच्या मालकाचा नोकर व्हा. व्हायचे ना चाकर जगाच्या मालकाचा चाकर व्हा. आयुष्याची भाकर तुमच्या आमच्या पदरात तो टाकल्याशिवाय राहणार नाही. पण माणसाचं आता उलटच झालंय. मी काय सांगायची महाराज आवश्यकता नाही. बाळासाहेब महाराज, बाळासाहेब नावामध्ये फार मोठी ताकद आहे. त्यांना आम्ही हिंदू हृदय सम्राट असं म्हणतो. या जगाच्या पाठीवरती एकच हिंदू हृदय सम्राट झाला, त्यांचं नाव बाळासाहेब. विठ्ठल विठ्ठल. पण त्यांच्या कुळाची अवस्था काय, इकडे काय मी जात नाही. आपला काय तो विषय नाही. आपला विषय काय, अभिष्ट चिंतन सोहळा. अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त घेतला अभंग, याला न्याय देणं. नामदेवरायांनी अकल्पाविषय मागितलेलं आहे. कोणाला मागितलंय? हरीच्या दासाला मागितलंय. आणि पुढं नामदेवरायांनी असंही मागितलंय की ही संत मंडळी सुखी असो. संत मंडळी सुखी असली पाहिजे. संत मंडळीला अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे. ज्या संत मंडळीला अहंकाराचा वारा लागतो त्याला संत मंडळी म्हणत नाहीत. वारकरी सुद्धा म्हणत नाहीत, माळकरी सुद्धा म्हणत नाहीत, टाळकरी सुद्धा म्हणत नाहीत, गायनाचार्य सुद्धा म्हणत नाहीत, मृदंगाचार्य सुद्धा म्हणत नाहीत, प्रवचनकार सुद्धा म्हणत नाहीत, कीर्तनकार सुद्धा म्हणत नाहीत. त्याला अहंकाराचा वारा लागतो. मनुष्य किती उंचीवरती पोहोचला आणि त्याला अहंकाराचा वारा लागला की मनुष्य संपला मायबाप. जेव्हा जेव्हा तुम्ही आम्ही रामायण पाहतो तेव्हा रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. माऊली महाराज, रावणासारखा या जगाच्या पाठीवरती महान राजा झाला नाही, होणारही नाही. रावण आणि रावणाची भक्ती तुम्ही आम्ही पाहिली तर देवाला फुलं वाहत असताना फुलं कमी पडली म्हणून स्वतःचं शिर अर्पण करणारा रावण होता. स्वतःच्या शरीरातील ज्या शिरा आहेत त्याची तार करून शिवभक्ती करणारा रावण होता. कैलास पर्वताला स्वतःच्या हातावरती उचलणारा रावण होता. 33 कोटी देवांना स्वतःचे गुलाम बनवणारा रावण होता. पण रावण गेला कशात? तुका म्हणे जाती संपदाय म्हणे कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही. सांगते कवडी गेली नाही. सांगते ज्या ज्या माणसाला अहंकार झाला त्या त्या माणसाचा लय झाला मायबाप. 33 कोटी देवांना गुलाम करणारा, समुद्राचं पाणी गोड झालं पाहिजे अशी प्रतिज्ञा करणारा, स्वर्गाला शिडी लावणारा, हे स्वप्न पाहणारा आणि यापेक्षा लंका सोन्याची करणारा स्वप्न पाहणारा, 3 स्वप्नापैकी एकच स्वप्न रावणाचं पूर्ण झालं. कोणतं? कोणतं पोरांनो? सोन्याची लंका करण्याचं. विठ्ठल विठ्ठल. ज्या माणसानं 33 कोटी देवांना गुलाम केलं त्याला सुद्धा अहंकार आल्यामुळे या जगाचा निरोप घ्यावा लागला. मला सांगायचं इतकंच मायबाप, माणसाचं आयुष्य अकल्प असावं यातील मात्र शंका नाही. पण ते आयुष्य कसं जगावं हे माणसाच्या हातात असतं. कोणी आयुष्य गाणं म्हणत जगतं, कोणी करत जगतं, कोणी रडत जगतं. पण कवी मंगेश पडगावकर म्हणतात या जगण्यावरती शतदा प्रेम करावे. आम्हाला स्वतःच्या जगण्यावरती प्रेम करता आलं पाहिजे. या कुटुंबानं स्वतःच्या जगण्यावरती प्रेम केलं आणि हा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला. आज या ठिकाणी अन्नदान सोहळा होतोय, ज्ञानदान सोहळा होतोय. मायबाप यापेक्षा कोणतं या कुळाला भाग्य लाभलं पाहिजे. पवित्र ते कुळ,
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. या मातीत कितीतरी हरीच्या दासांनी जन्म घेतला. या मातीला पावन केलं. या मातीची कुस पावन केली. अरे अकल्प आयुष्याचं सोडा. माझ्या ज्ञानोबरायांचं आयुष्य होतं किती वर्षांचं. किती वर्षांचं आयुष्य लाभलं माझ्या ज्ञानोबाला. कधीतरी विचार करा. पुरुषत्वाच्या पोटी जन्माला येऊन या जगाच्या पाठीवरती माऊली होणं सोपं नव्हतं. ज्ञानोबा पासूनचा माऊली पर्यंतचा प्रवास काय मायबाप हो सोपा होता. कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. चमत्कार दाखवल्याशिवाय इथला माणूस कधी नमस्कार करत नाही. माणसाची रीत आहे. पण माणसाने नमस्कार करावा म्हणून ज्ञानोबांनी कधीही चमत्कार दाखवला नाही. माणसाच्या आयुष्याचा उद्धार व्हावा म्हणून ज्ञानोबरायांनी चमत्कार दाखवला. रेड्यामुखी वेद बनवला. जडाची असणारी भिंत चालविली जडा भिंती हल्ली ज्ञानोबरायांनी जडाची भिंत चालवली. बाप भिंत चालवणं काय सोपं आहे. काही तर ट्रॅक्टर चालवायचं म्हटलं नाकीनं येते. मागणं कंबाट घायला येते. आमच्या गुरुजींना अनिल गुरुजींना फोन केला. म्हटलं महाराज कुठे आहे तुम्ही. तर म्हटले दाऱ्यावरती. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. सोपं नाहीये. ज्ञानोबरायांचं आयुष्य किती होतं मायबाप. अकल्प आयुष्य नाही लाभलं माझ्या ज्ञानोबरायांना. वयाच्या 22 वर्षापर्यंतचं आयुष्य माझ्या ज्ञानोबरायांचं. वयाच्या 21व्या वर्षी पोरांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्या ज्ञानोबरायांनी या जगामध्ये संजीवन समाधी घेतली. मला सांगायचं इतकंच मायबाप की ज्ञानोबरायांना कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची कल्पना देखील तुम्ही आम्ही करू शकत नाही. संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं इथल्या समाजानं. शिव्या श्राप दिल्या. मायबाप मांड भासण्याकरता जे खापर घेतलं होतं ते खापर कंबरट्यात लाद घातली येसोबा खेचरांनी. खापर मातीत मिळालं. ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि हा योगी ज्ञानोबराय ताटी लावून बसला. तेव्हा चिमुकल्या मुक्ताईचं वय किती होतं अकल्प नव्हतं. त्या चिमुकल्या मुक्ताईनं ज्ञानदेवाला विनंती केली. हे ज्ञानदेव जगाचे मालक आहात तुम्ही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि या ज्ञानोबरायांना छोट्याशा मुक्ताईचं अकल्प आयुष्य नव्हतं. त्या छोट्याशा मुक्ताईचं ऐकावं लागलं या संतांना. योगी
योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. हा योगी पावन मनाचा होता, ताटी उघडली लहानशा मुक्ताईचं आयुष्य अकल्पना होतं माय बाप. वयाच्या 22व्या वर्षी जिवंतांनी ज्वलंतपणे या मातीत संजीवन समाधी घेतली ज्ञानोबरायांनी. अकल्प आयुष्य नव्हतं माझ्या ज्ञानोबरायांचं माय बाप. जज्बा से वाकिफ है मेरी कलम, अगर मैं इश्क लिखना चाहूं तो मेरी कलम इश्क नहीं लिखती, सिर्फ इनकलाब लिखती है. इनकलाब जिंदाबाद म्हणणाऱ्या माझ्या भगतसिंगांचं राजगुरु सुखदेवचं आयुष्य किती होतं? भगतसिंगांचं आयुष्य होतं 23 वर्षांचं. जास्त आयुष्य नव्हतं, अकल्प नव्हतं आयुष्य माय बाप. ज्या काळामध्ये माझ्या आया बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे या मातीत लुटले जात होते, हिंदूंच्या देव देवता बाटवल्या जात होत्या. अरे हिंदूंच्या मंदिरातला पुजारी सुद्धा काफराया असं ऐकल्यानंतर देवाची मूर्ती कुठंतरी लपवत होता. त्या काळामध्ये वयाच्या 16 वर्षीच्या राजानं हिंदवी स्वराज्य निर्माण केला. सुताच्या मातेचं आणि मात्याचं स्वप्न निर्माण करण्याकरता हाडाची कड रक्ताचं पाणी केलं आणि वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करून इथल्या मराठी माणसाच्या पाठीचा कणा ताठ केला, झोपलेला जागा केला, उभा केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केल्यानंतर त्यांचं आयुष्य किती वर्षांचं होतं? 16 वर्षाचं. आम्ही म्हणतो 16 वरीस धोक्याचं, पण 16 वरीस पोरांनो धोक्याचं नसतं, 16 वरीस मोक्याचं असतं. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. त्या राजाला आयुष्य लाभलं किती? फक्त 50 वर्षांचं आयुष्य लाभलं राजाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा लाल महालावरती छापा टाकला होता तेव्हा त्यांनी एका मुघल सरदाराची बोट कापली होती. त्याचं नाव काय पोरांनो? वा वा, टाळ्या वाजवा पोरांनो. हा इतिहास आमच्या पोरांना कळला पाहिजे. माऊली महाराज शायस्ते खानाची 3 बोटं कापली होती. शायस्ते खान रागाने लालाबंद झाला, धावायला लागला, पळायला लागला, धावत पळत सुटला दिल्लीच्या तख्तापर्यंत औरंगजेबाच्या समोर. आणि शायस्ते खान बेगम औरंगजेबाच्या समोर पोहोचल्यानंतर शायस्ते खानाच्या मायबाप तिन्ही बोटातून रक्त गळत होतं. आणि त्यावेळेस बेगम शेजारी उभी राहिली सांगत होती, हुजूर हुजूर हुजूर, ओ काफिर शुबा हमारे लड़की को भगा कर ले गया. रागाने लालाबंद झाला होता शायस्ते खान. दिल्लीच्या तख्ता समोर उभा होता आणि स्वतःची बायको म्हणते, अरे शायस्ते खाना, तुझ्यावरती जेव्हा हल्ला शिवबा राजानं केला, त्या काफरानं केला, तेव्हा तुझी मुलगी पळवून गेलाय शिवाजी राजा. त्यावेळेस रागाने लालबंद झालेला शायस्ते खान सांगायला लागतो, चुप हरामजादी, शिवबा मेरी उंगली काट सकता है, शिवबा कापर है, शिवबा मगरूर है, लेकिन शिवबा का दिल दूध जैसा सफेद है. शिवाजी राजा दुसऱ्याच्या आया बहिणीवरती कधीच हात टाकू शकत नाही. ज्याची बोट छाटली तो शाहिस्ते खान सांगतो. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या रयतीसाठी वार झेलले आपल्या दुसऱ्या छातीवर, कालपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, कालपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या
जोरदार टाळी झाली पाहिजे. माझ्या देवाचं नाव, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख याकरता केला. त्यांना सुद्धा अकल्प आयुष्य नाही लाभलं, 50 वर्षांचं आयुष्य लाभलंय. आज हरिभक्त परायण हरी महाराज नारदाच्या गादीवरून कीर्तन करू शकतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य गोरे महाराज, माऊली महाराज मृदंग वाजवू शकतात. बाबांचं वय इतकं झालंय तरी सुंदर असा बाबा हार्मोनियम वाजवतायत. प्रत्येक माझ्या माळकऱ्याच्या गळ्यात टाळे. हे जर कोणामुळं असेल आणि तुमच्या आमच्या कपाळावरती माता मौल्यांनो आज कुंकू आहे, तुमचं आमचं मंगळसूत्र आज सुरक्षित आहे, हे जर कोणामुळं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. नाहीतर आम्हाला कीर्तन करता आलं नसतं, भजन करता आलं नसतं, कीर्तन भजन चालू केलं असतं तर कधीच मुघलांनी तुमच्या आमची कीर्तनात आणि भजनात मुंडके उडवली असती. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते खरी अवस्था आहे महाराज. आज बांगलादेशमध्ये काय अवस्था आहे ना, बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाला, अरे साधा आयुष्य जगत होता, कंपनीमध्ये काम करत होता बांगलादेशमध्ये हिंदू तरुण, त्या हिंदू तरुणाला भर रस्त्यावरती तलवारीनं चिरडलं, तलवारीनं कापलं, रक्ताच्या थोड्यात पडला हिंदू तरुण. दया नाही आली, मया नाही आली. माय बाप, मी नेहमी सांगतो महाराष्ट्राच्या मातीत 100 मुसलमानांची कुटुंब असतील तर त्या 100 मुसलमानांच्या कुटुंबामध्ये एक हिंदू कधी सुरक्षित राहू शकत नाही. पण 100 हिंदूंची घरं असतील, 100 हिंदूंची कुटुंब असतील तर निधड्या छातीनं मुसलमान त्या 100 हिंदूंच्या कुटुंबात सुरक्षित राहू शकतो. ही हिंदूंची ताकद आहे. त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. मला सांगायचा उद्देश इतकाच आहे, तुम्ही आम्ही अकल्प आयुष्य जगण्याचा मार्ग पाहतोय. ज्ञानोबांचा मार्ग पाहिला, शिवांचा मार्ग पाहिला, क्रांतीवीरांचा मार्ग पाहिला. माझ्या तुकोबाला तरी आयुष्य किती लाभलं होतं मायबाप. जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत ज्या संतांनी शब्दांचा गौरव केला, शब्दांना देव मानलं, शब्दांना अस्त्र मानलं, शब्दांना शस्त्र मानलं. आणि या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे जो जन्माला आला आईच्या कुशीत, जगाचा निरोप घेताना मायबाप या मातीत नाही विलीन झाला. जगाचा निरोप घेताना हा संत सदेह वैकुंठाला गेला. सदेह म्हणजे या देहाला घेऊन वैकुंठाला गेला. या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव संत आहे ज्या संताला या संत साहित्याच्या मंदिराचा कळस होता आलं. अरे पाय होणं आणि कळस होणं हे कोणाच्याही भाग्यात कधी नसतं. ते भाग्य ज्ञानोबांच्या माथी लाभलं ते म्हणजे पाया होण्याचं, आणि ते भाग्य तुकोबांच्या माथी लाभलं ते कळस होण्याचं. तुका झाला ते कळस तुका झाला से कळस भजन करा सावकाश. आयुष्य जगत असताना माणसं स्वतः करता आयुष्य सगळे जगतात, तो पण स्वतः करता आयुष्य जगता जगता इतरांकरता आयुष्य जगता आलं पाहिजे. त्याच माणसाचं आयुष्य मायबाप सुजलाम सुफलाम होतं. समाज सेवा ब्रीद आमोचे, स्वार्थ सुखाची आस नसे, समाजकारणी देह असावा हाच एकला ध्यास असे. स्वतःचा देह आम्हाला समाजकारणी लावता आला पाहिजे. ज्या माणसानं स्वतःचा देह समाजकारणाशी लावला त्या देहाचं चंदन झालं मायबाप, आणि त्याच चंदनाला अनेकांनी वंदन केलं. त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्या आमच्या आयुष्याचं सार्थक करता आलं पाहिजे. मायबाप नामदेवरायांनी उल्लेख केलाय, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. अरे कुळाला अकल्प आयुष्य लाभल का नाही? अनेक कुळा असतात. कुणीतरी विचारलंय की माणसाच्याही कुळ कधी शोधून पाहू नये. कुळाला अनेक आयुष्य असतं,
पण कुळ पावन होण्याकरता त्या कुळाची कुस सुद्धा पावन व्हावी लागते. विठ्ठल विठ्ठल. माझ्या अहिल्यामाईचं वय होतं किती वर्षांचं? 9 वर्षांचं वय होतं अहिल्यामाईचं. वयाच्या 9व्या वर्षी अरे मल्हारायाशी अर्थकिंकळी शत्रूच्या कणावरती आली तर शत्रूचं सैन्य थर 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 कापायला लागायचे. ते मावा प्रांताचे सुभेदार मल्हारा होळकर यांचा एकुलता एक पुत्र खंडेरावाशी विवाह झाला अहिल्यामाईचा. वय वर्ष 21 होतं अहिल्यामाईचं. वयाच्या 21व्या वर्षी कुंभेरीच्या लढाईमध्ये खंडेराव म्हणजे साहस, खंडेराव म्हणजे धाडस. खंडेराव धारातीर्थी पडला. माय बाप तरी सुद्धा अहिल्यामाई खचली नाही. वय वर्ष होतं अहिल्यामाईचं 29 वर्षाच. स्वराज्याच्या तख्तावरती बसणारा एकुलता एक पोरगा वयाच्या 16 वर्षी स्वतःच्या डोळ्या देखत मरण पावला. माय बाप तरी अहिल्यामाई खचली नाही. हे आयुष्याबद्दल बोलतोय माय बाप. एकुलते एक मुलगी मुक्ताई, तिचा विवाह यशवंत फान्सेंनी लावून दिला. अहिल्यामाई स्वतःचं आयुष्य जगली समाजाकरता. एका हातात शिवशक्तीची पिंड घेतली, एका हातात तलवार घेतली. आणि ज्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहायची, ज्या काळामध्ये स्त्रीनं मूल पाहायचं, ज्या काळामध्ये स्त्री ही पुरुषाच्या पायातलं पैठाण होती, त्या काळामध्ये हाती तलवार राणीची झाली. आणि या जगाच्या पाठीवरती 29 वर्ष राज्य कारभार करणारी जगातील जागतिक कीर्तीची महिला म्हणून ज्यांच्या कर्तृत्वाची कार्याची नोंद द गिनीश बुकने सुद्धा घेतली, त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकर. सोपं आहे का? ज्या काळामध्ये चूल आणि मूल पाहायची, ज्या काळामध्ये स्त्रीच्या डोईवरचा पदर खाली पडत नव्हता, त्या काळात हातात तलवार घेऊन 29 वर्ष राज्य कारभार करायचा. इथं सरपंचाला 5 वर्ष नीट कारभार करून देत नाहीत. किती? 5 वर्ष. वसंतराव मला वाटतंय तुम्ही सुद्धा सरपंच होता, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होता आणि अनेक महाबलाढ्य लोकांसोबत तुम्ही दंड थोपटलेला आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, अनुभवाचे बोल असतीलच. आणि या व्यासपीठावरती या नारदाच्या गाडीवरून कीर्तन करणारा हरिभक्त सुद्धा एका गावचा सरपंच आहे. हे बी सांगायला काय हरकत नाही. मला सांगायचं इतकंच की माय बाप साधी सोपी गोष्ट नाही. 29 वर्ष राज्य कारभार केला आम्ही. 5 वर्षात गावचा कायापालट केला, पण नाकी न वाला. सांगायचा उद्देश इतकाच की मायबाप राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा झालाय. म्हणूनच राजकारणाला गजकरण असं म्हटलं जातं. राजकारणात चांगले माणसं येण्याची फार गरज आहे, फार गरज. तरुणांनो, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगेन, तुम्ही राजकारणात या. कारण राजसत्ता आणि धर्मसत्ता या नाण्याच्या 2 बाजू आहेत. राजसत्तेवरती धर्मसत्तेचा अंकुश आणि धर्मसत्तेचा राजसत्तेवरती अंकुश असलाच पाहिजे. या ठोंबरे परिवाराचा इतिहास पाहिला तर या ठोंबरे परिवाराचा इतिहास राजकीय आहे, सामाजिक आहे, आध्यात्मिक आहे, औद्योगिक आहे. शून्यातून भला मोठा विश्व उभा करणं सोपी गोष्ट नव्हती. मला सांगा, इथं बसलेला मायबाप हो, तुम्ही मरता कधी? आता माणसाला बाजाकडे टोकरून बघायला लागली. महाराज काय आम्हाला मारायला आलाय का जगवा आलाय? अभंग घेतला अकल पाविषयी व्हावे त्या कुळान विचारतात मरता कधी. मी असा प्रश्न तुम्हाला का विचारला की माणूस 2दा मरतो. कितीदा? 2दा मरतो. एक माणसाच्या देहातून आत्मा नावाचा ईश्वर निघून गेल्यानंतर माणूस पहिल्यांदा मरतो, बरोबर आहे. पण मायबाप त्याच्याही आधी माणूस कधी मरत असेल ना, तर माणूस जिवंतपणे दररोज जगताना मरतो. ज्या दिवशी जगताना त्याचं पोरग त्याला विचारतं, आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्या दिवशी माणूस खरा मरतो. पोरांनो, इथं बसलेला आहे, तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही घरी वडिलांच्या बायकोला काय म्हणता? नेहमी खरे बोलावे. शाळेमध्ये सुविचार होता आणि आपण जगाच्या मालकाच्या दरबारात आहे. तू काय म्हणते तिथे?
खरं बोल. तू काय म्हणते? वडिलांच्या बायकोला घरी काय म्हणते? शबाश, टाळी वाजवा लेकीसाठी. हेच आपल्या राष्ट्राचं भविष्य. पोरगी खरं बोलली आणि खोटं बोलली, हे हुशार आहेत. मला सांगायचं इतकंच की बाळांनो, मम्मीचा झाला मॉम, पप्पाचा झाला पॉप, आमच्या आयुष्याचा झाला लॉलीपॉप. आमचं आम्हाला कळालं नाही. होऊ द्या ना नाद, आता संवाद झाला पाहिजे. मला सांगायचं इतकंच की मायबाप हो, तुमच्या आमच्या पोरांच्या मुखातून आई आली पाहिजे, तुमच्या आमच्या पोरांच्या मुखातून बाबा आला पाहिजे, तुमच्या आमच्या पोरांच्या मुखातून डेड येतो. डेड या शब्दाचा अर्थ मराठी भाषेत मृत्यू असा होतो. मला सांगायचं इतकंच की तुमच्या आमच्या कुळामध्ये कुळाला पावन करण्याकरता, कुळाला अकल्प करण्याकरता मायबाप हो, तुमच्या आमच्या कुळामध्ये सात्विक कन्या आणि पुत्र असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच त्या कुळाचा उद्धार होईल आणि तेव्हाच त्या कुळाला अकल्प आयुष्य लाभेल. अभंगाचं पहिलं चरण. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. मायबाप, अकल्प आयुष्य नामदेवरायांनी मागितले, पण अकल्प आयुष्य माणसाला कधीच लाभत नाही. योगाच्या जीवावरती चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले. तुम्हा आमचं आयुष्य आता फार कमी आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार माणसाचं आयुष्य फक्त 66 वर्षांचं आहे. मग नामदेवरायांनी अकल्प आयुष्य तुम्हा आम्हाला मागितलंय, कुळाला अकल्प आयुष्य मागितलंय नामदेवरायांनी. का मागितलं नामदेवरायांनी आणि कोणाला मागितलं नामदेवरायांनी? हे नामदेवरायांनी आयुष्य हरीच्या दासाला मागितलंय. ज्याला वाटतंय की आपल्याला आयुष्य जगायचंय, त्यांना हरीचा दास बनलं पाहिजे. आणि हरीचा दास प्रत्येक कुळात आहे मायबाप, प्रत्येक कुळात आहे. आज वसंतरावांच्या पोराच्या गळ्यात माळ आहे का मला माहित नाही, पण निश्चितपणे जरी माळ नसली तरी सुद्धा त्याच्या प्रत्येक अभिष्ट चिंतन दिनानिमित्त जर आज कीर्तन रूपी सेवा होत असेल तर तो हरीचा दास आहे. हरीचा दास होण्याकरता गळ्यात माळ घालावी असं अजिबात नाही. हरीचा दास होण्याकरता भला मोठा टिळा लावावा अशी अजिबात गरज नाही. हरीचा दास होण्याकरता गळ्यात टाळ घालावा असं अजिबात गरज नाही. हरीचा दास होण्याकरता हातात मृदंग घ्यावा अशी सुद्धा अजिबात गरज नाही. हाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत व्हावा. ज्या जागी बसलेला आहात त्या जागी जरी विठ्ठलाचं नामस्मरण केलं, पांडुरंगाचं नामस्मरण केलं, अरे रानामध्ये शेतामध्ये दारी धरताना नामस्मरण केलं तरी सुद्धा तुम्हा आम्हाला हरीचा दास बनतायत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. संत सवता माळी हरीचा दास झाले, पण हरीचा दास होण्याकरता पंढरीच्या वारीला गेले का? स्वतःच्या शेतामध्येच त्यांनी कांदा मुळा भाजी याच्यामध्ये स्वतःची वारी पाहिली आणि ते हरीचा दास झाली. मायबाप,
हरीचा दास होण्याकरता शबरीनं कितीतरी वर्ष वाट पाहिली आणि म्हणून त्या हरीनं शबरीची उष्टी बोरं खाल्ली माय बाप. भगवंताच्या दारामध्ये भगवंत तुमची श्रीमंती पाहत नाही, तुमची गरिबी पाहत नाही, तुमचं दारिद्र्य पाहत नाही, तुम्ही किती मोठे किती लहान आहे अजिबात पाहत नाही. देव पाहतो तुमच्या मनातला भाव, तुमच्या मनातली भक्ती. देवाच्या दारामध्ये उच्च आणि नीच काहीच नसतं. उच्च नीच काही नेणे भगवंत ते भाव भक्त देखून या. तिथं फक्त भाव आणि भक्ती हेच बघितलं जातं. तिथं लहान मोठं काही बघितलं जात नाही. आयुष्यात मायबाप हो जन्माला आल्यानंतर हरीचा दास होऊन मरा, स्वतःच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. हरीचा दास अनेक जण झाले. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथांना गुरु केलं. आज विजयराव तुमचा अभिष्ट चिंतन दिवस आहे. त्या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त तुम्ही सुद्धा आज वयाच्या 19व्या वर्षी आजपर्यंत तुमचा गुरु केला नसेल तर गुरु करून घ्या. निश्चितपणे तुम्ही भाग्यवंत असाल आणि आहातच. कोणत्याही कुळात भजन कीर्तन मनन होत नसतं मायबाप. त्या कुळाची पुत्र व्हावायचा पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र असा झाला पाहिजे. पुत्र म्हणतोय मी, पुत्र नाही हा ना. नाहीतर एखाद्याला ऐकायला कमी यायचं असेल तर ते म्हण महाराज काय भाव चाललं काय. पुत्र म्हणण्याऐवजी पुत्र म्हणलं काय बाळा, असं अजिबात नाही. अरे पुत्र व्हावा इसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आपल्या कुळात असा पुत्र जन्माला आला पाहिजे, त्याचा त्रिलोकात झेंडा निर्माण झाला पाहिजे. आताच्या पोरं कुठं झेंडा फडकवतात ते सगळ्याला माहित आहे. पण तुकोबरायांनी सांगितलंय मायबाप असा पुत्र या जगाच्या पाठीवरती झाला ज्या पुत्राचा झेंडा तिन्ही लोकात फडकला आणि आजही तिन्ही लोकात फडकतोय. माझ्या हलसीत नाताच्या पदस्पर्शना पवन झालेल्या अप्पाच्या वाडीला माझा मायाप्पा आणि सुंदरा माता जायची आणि हलसीत नाताच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगायची, हे हलसीत नाथा, अरे पुत्र हवा हिस्सा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आमच्या पोटी पुत्र जन्माला घालायचा ना हलसीत नाथा, तर असा पुत्र जन्माला घाल ज्याच्या कर्तृत्वाचा कार्याचा झेंडा त्रिलोकात असेल. मायबाप हलसीत नाताच्या पदस्पर्शन पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये माझ्या मायाप्पाचं आणि सुंदरा मातेचं मागणं हलसीत नातानं ऐकलं आणि 3 ऑक्टोबर 1892 ला या मातीला पावन करण्याकरता या मातीमध्ये शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम
तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव असं म्हणत म्हणत चंद्रभागेच्या काठावरती उभा असणाऱ्या सुद्धा परमात्मा पांडुरंगाला होंड्या माळावरती बोलवणारा तेत भंडारा हे चिगंध तोची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचे तो मी समर्थू तो हिस्सा समर्थू तो मी या जगाचा नातू गगन हैसा साक्षीभूत तोही मीची असं म्हणत म्हणत माय बाप एक पुत्र ब्रह्मांड एक विश्वनायक जगाचा मालक सुंदरा मातेच्या आणि मायाप्पाच्या पोटी जन्माला येऊन या जगाचा मालक झाला. मेंढी जैसा प्राणी ठेविला चरणी माणूस जैसा गुणी कान ठेवी असं म्हणत म्हणत मुख्या प्राण्यावरती अपार प्रीत लावली. आणि आज जगाला ज्या माणसाला लहानपणीतला समाज खोळा म्हटला ज्या माणसाला लहानपणीतला समाज वेडा म्हटला त्याच वेड्यानं आणि त्याच खुळ्यानं आज जगाला वेड लावलं तो जगाचा मालक संत बाळू. किती आयुष्य होतं संत बाळूमामांचं अकल्प आयुष्य नव्हतं येड्यानं. अरे बाळूमामांचं आयुष्य होतं किती वर्षांचं 3 ऑक्टोबर 1892 पासून ते 4 सप्टेंबर 1966 भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. बाळासाहेब महाराज भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं कधी पोरानो 19 वय 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि आता या महिन्यामध्ये काय मिळालं ह्या महिन्यामध्ये 26 जानेवारीला काय मिळालं ओम भगनी भागो धरी फट स्वाहा. पोरांना प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन गुरुजी हेतला फरक समजत नाही. अरे भारताला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन त्याला आम्ही म्हणतो. ज्या दिवशी प्रजेची सत्ता या मातीत अस्तित्वात आली 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचं संविधान स्वीकृत केलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान तुमच्या आमच्या हातात आलं. हा भारत देश हा जनता जनार्दनाचा देश आहे आणि या भारत देशातलं प्रत्येक राज्य कायद्यानुसार चालायला लागलं. ते कायद्याचं राज्य या भारतात अस्तित्वात आलं तो दिवस म्हणजे प्रजेची सत्ता अस्तित्वात आली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. यातला फरक आपल्याला समजला पाहिजे. आज तुम्ही आम्ही पाहतोय या लोकशाही देशामध्ये काय चाललंय बाय बाप याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो असं एका बाजूला आम्ही म्हणतोय. पण संत मंडळीचे दिवस आता चांगले आलेत. ह्याच्या अगोदर संत मंडळींना पहिलं तुरुंगात टाकलं जायचं. ह्याच्या अगोदर संत मंडळी जर थोडंफार काय इकडे तिकडे बोलले तर तेवढंच कट केलं जायचं आणि सगळ्यात जास्त धोत्रवाल्यांच्या मागं लागितलं जायचं. मला सांगायचं इतकंच संत मंडळी सुखी असो नामदेवराय म्हणतात. पण संत मंडळी सुखी असण्याकरता गावात अखंड हरिनाम सप्ताह झाला पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहाची मीटिंग आली की पहिलं म्हणतो मागचं काढा आताच राहू द्या आणि अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खंड करण्याचा प्रयत्न करतो. मला सांगायचं इतकंच माय बाप ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केला जात नाही ज्या गावामध्ये विठोबाचं नामस्मरण केलं जात नाही ज्या घरामध्ये देवपूजा होत नाही ज्या गावातली माणसं स्वतःच्या मुखानं देवाचं नामस्मरण सुद्धा करत नाहीत ते गाव म्हणजे स्मशान आहे. आणि त्या गावातली माणसं म्हणजे भूत आहेत. कोण आहेत मी म्हणत नाही तुकोबराय म्हणतात. तुकोबरायांनी सांगितलंय की ज्या गावामध्ये माणसं भगवंताचं नामस्मरण करत नाहीत ती माणसं म्हणजे भूत आहेत. आणि ज्या गावातली माणसं अखंड हरिनाम सप्ताह करत नाहीत ते गाव म्हणजे स्मशान आहे. सेवा भक्तिहीन ग्रामवासी तुम्हा आम्हाला भगवंताची सेवा करता आली पाहिजे आणि ही सेवा आज ठोंबरे परिवाराने या ठिकाणी केली. मायबाप अभिष्ट चिंतन दिनानिमित्त भला मोठा हा कीर्तन रूपी सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि तुम्हा आम्हाला या ज्ञान यज्ञाचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
बाळूमामा असंही म्हणतात की नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत. जी माणसं नीतीनं वागतात त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही, पण उन्मत्तपणा जी करतात त्यांना जगाचा मालक शासन केल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात नियत तेरी साफ हो तो भगवान भी तेरी दासी है. माणसाची नियत साफ असेल तर भगवान सुद्धा त्याचं दास्यत्व करतो. या ठोंबरे परिवाराकडे पाहिल्यानंतर आज खऱ्या अर्थानं त्याची मला आठवण होते. स्वामी विवेकानंदांचं सुद्धा आयुष्य काय फार नव्हतं, अकल पण नव्हतं. स्वामी विवेकानंद सुद्धा 32 वर्षांचं आयुष्य जगले, पण 32 वर्षात या हिंदू धर्माचा भगवा 7 समुद्राच्या पल्याड फडकावून आले. अमेरिकेच्या शिकागो परिषदेमध्ये उभा राहिले आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो म्हणतात टाळ्यांचा कडकडाट झाला. धर्म से बडा कोई कर्म नाही, कर्म से बडा कोई धर्म नाही असं म्हणणाऱ्या शंभू राजांचं आयुष्य सुद्धा फार मोठं नव्हतं, अकल पण नव्हतं. पण शंभू राजांनी वयाच्या 32व्या वर्षी या मातीचा निरोप घेतला. हाडाची काळ्या रक्ताचं पाणी अंगाची साल्ट साल्ट गेली तरी हिंदू धर्म बदल केला नाही. तुमचं आमचं आयुष्य किती मायबाप गावच्या कट्ट्यावरती बसून तुम्ही आम्ही पोरं काय म्हणतो, तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा. हे काळ असा होता, क्रांतीवीर क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस म्हणायचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. काळ बदलला मायबाप. सांगायचंय मला इतकंच, स्वतःचं आयुष्य जगताना समाजाकरता जगा, स्वतः करता जगा, आई वडिलांकरता जगा. विजयराव तुमचा आज अभिष्ट चिंतन दिन आहे. तुमच्या नावामध्ये विजय. खरं तर तुमच्या या विजयाची सुरुवात, या वर्षाची सुरुवात 1 जानेवारी पासून होते. आणि या 1 जानेवारीला तुमच्या आयुष्यात ज्या माणसाने वसंत फुलवला, वसंत ऋतू इथली झाडं झुडपं हिरवीगार करतो, इथल्या झाडा झुडपांना नवीन पालवी फुलवतो. पण या वसंतानं तुमच्या आयुष्यात पालवी फुलवली, तुमचं आयुष्य सुजलाम सुफलाम केलं. 19 वर्षाचं आपण झालात तरी सुद्धा एवढा भला मोठा ज्ञान यज्ञ कीर्तन रूपी सोहळा तुमच्या या अभिष्ट चिंतन दिनानिमित्त ठेवला. या ठोंबरे परिवाराकडून शिकायचे ना भगवानांना, तुम्ही ठोंबरे आहात आणि नावातच तुमचा भगवान आहे. शिकायचं ना ठोंबरे परिवाराकडून तर सर्वांनी आज या कीर्तनातून काही घेऊन नाही गेला तरी चालेल, पण या कीर्तनातून फक्त ठोंबरे परिवाराकडून एकच घेऊन जा. जाताना आपल्या चपला आपल्याच घेऊन जा असं अजिबात म्हणणार नाही. या ठोंबरे परिवाराकडून तुम्हाला आदर्श घेऊन जायचा आहे ना, तर एक आदर्श स्वतःच्या छातीवरती करून जा. अरे आपल्या या कुळातल्या पोराचा जन्म झाला ना तर कीर्तन ठेवा, भजन ठेवा, मनन ठेवा. मी असं म्हणत नाही की हरिभक्त पण हरी महाराजांनाच बोलवा. मी असं म्हणत नाही की माऊली महाराजांनाच वाजवाय बोलवा. नाही, माऊली महाराज असतातच नेहमी, इथं काय काळजी करायची गरज नाही. मला सांगायचं इतकंच की या गोष्टींनी काय होत असेल तर मायबाप परमार्थ महाधने ते देवाचं चरण जोडत असतं. परमार्थासारखं सुख या जगाच्या पाठीवरती कुठंच नाही. पण वसंतरावांनीच हा ऋतू आणि हा संसार फुलवला का तर अजिबात नाही. वसंतरावांनी मला सांगितलं आमचे कारभारी म्हणजे आमचे बंधू यांची फार मोठी साथ मला लाभली, सोबत धर्मपत्नी लक्ष्मीताईंची साथ लाभली. म्हणून आज शून्यातून आम्ही हे विश्व निर्माण करू शकलो. अरे मी काय चेष्टा करत नाही. इथं माणसाला 2 व्हीलर घ्यायची म्हणलं तर नाकी नव्हेत, पण या माणसांनी हाडाची काळ्या रक्ताचं पाणी करून वखारीचा व्यवसाय उभा केला. वाड वडिलांनी ज्ञानदेव आजोबांनी शेतीवाडी केली, उद्योग व्यवसाय केला. तरुणांनी उद्योग व्यवसायात आलं पाहिजे. मी मगाशी सांगितलं का गावचा सरपंच आहे, महाराज आहे, पण मी तुम्हाला हे बी सांगतो की आम्ही उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा गुरुमाऊली हॉटेल भोजनालयाच्या माध्यमातून पाऊल टाकलेलं आहे. लोणंद शहरामध्ये, लोणंद शिरोळ रोडवरती. मला सांगायचं इतकंच की तरुणांनो तुम्ही उद्योग व्यवसायात या. आता माणसाला महाराज मगाशी म्हटला तरुणांनो राजकारणात या. आता अण्णा महाराज म्हणतात तरुणांना उद्योग व्यवसायात या. नक्की आम्ही यायचं कशात? हिथं नाही येता आलं तर आमच्या वारकरी संप्रदायात या. कुठे या? वारकरी संप्रदायात या. आता कुठल्या पक्षात जावं अवघड झालंय. काल या पक्षात प्रवेश केला तर उद्या कळालं
आपला नेताच पक्ष सोडून गेला. परत नेत्यानं तिकडं पक्ष प्रवेश केला. तिथं गेलो तर परत समजलं नेता परत गेला. त्याच्यामुळं आपलं असं झालंय, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने माझ्या कानावरती तर असं आलंय की ज्या वसंतरावांनी माणसाच्या सुखदुःखामध्ये साथ दिली, माणसाच्या सुखदुःखामध्ये त्यांनी वसंत फुलवला, त्यांना निश्चितपणे कानावरती असा पडतंय की वसंत ऋतू ज्याप्रमाणे झाडांना पालवी देतो, सुख समृद्धी देतो, तशी या वसंत ऋतूला, तशी या वसंतरावांना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये निश्चितपणे या समाजाला फुलवण्याची, या समाजाला खऱ्या अर्थाने विकसित करण्याची संधी येणाऱ्या काळामध्ये भेटेल. विजयराव, तुम्हाला जगाच्या मालकाच्या वतीनं अभिष्ट चिंतन दिनाच्या मनपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्न, इच्छा, आशा, अपेक्षा, आकांक्षा सर्वांची पूर्ती हो. यशाच्या प्रत्येक शिखरावरती तुमच्या कर्तृत्वाचं, कार्याचं आभाळ निर्माण हो. तुमच्या कर्तृत्वाला, कार्याला गरुड छेपेचं बळ मिळो आणि जगाचा मालक संत बाळूमामा तुम्हाला उदंड आयुष्य देवो. या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कीर्तन रूपी सेवेच्या पूर्णविरामाच्या दिशेने जात असताना मायबाप, कुळामध्ये सात्विक कन्या असली पाहिजे, सात्विक पुत्र असला पाहिजे, तरच कुळाचा उद्धार होतो. निश्चितपणे या कुळाचा पुत्र सात्विक आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. कारण या कुळातील पुत्राच्या प्रत्येक अभिष्ट चिंतन दिनानिमित्त जर हा कीर्तन रूपी सोहळा होत असेल, भजन होत असेल येळे महाराज, निश्चितपणे हा पुत्र भाग्यवान आहे. यात कुठल्या ज्योतिषानं सांगण्याची आवश्यकता नाही, कुठल्या महाराजांना सांगण्याची आवश्यकता नाही. हे त्रिवार सत्य आहे आणि हे सत्य साकारण्याकरता सर्वांनी